तुम्हाला काय वाटतं, डिसिप्लिन आधी येते की मोटिवेशन आधी येतं? मोटिवेशनमध्ये तुम्ही एखादी रील्स, एखादा व्हिडिओ बघून एका दिवसासाठी मोटिवेटेड राहू शकता, 2 दिवसासाठी मोटिवेटेड राहू शकता, 3 दिवसासाठी मोटिवेटेड राहू शकता. परंतु जर एक विचार केला, समजा तुमच्या रीलच्या फील्डमध्ये, यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये, व्हिडिओजमध्ये किंवा तुमच्या आसपास ज्या व्यक्तीज आहेत त्या तुम्हाला मोटिवेट करणं थांबवलं तर, किंवा तुमच्यापर्यंत त्यांचं मोटिवेशन पोचलंच नाही, तर तुम्ही तुमचं काम कंप्लीट करणार आहेत का? आन्सर जर हो असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण मोटिवेशन आणि डिसिप्लिन यामध्ये खूप सारा फरक आहे. मोटिवेशन घेऊन रील्स स्क्रोल करणं किंवा व्हिडिओज बघणं, त्यानुसार थॉट प्रोसेस घेणं, पण ते थॉट प्रोसेस तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आणणं, इम्प्लिमेंट करणं, ते जरा अवघड आहे. त्यामध्ये तुमचा महत्त्वाचा मुद्दा आळशीपणा येतो. जर तुम्ही ते आळस सोडून काम करायला घेतलं, मोटिवेशन घेणं किंवा मोटिवेट होणं हे काही वाईट नाही, पण त्या मोटिवेशनच्या मागची जी ॲक्शन आहे ती घेतल्यावरच तुमचं ते मोटिवेशन कामात येणार आहे. आणि ती ॲक्शन रोजच्या रोज इम्प्लिमेंट होणं किंवा तुम्हाला तुमच्या त्या हॅबिट्स लागणं, त्यासाठी डिसिप्लिन खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, मोटिवेशनपेक्षा एखादे काम किंवा एखादं तुमचं वर्क कंप्लीट करण्यासाठी डिसिप्लिन असणं खूप महत्त्वाचं आहे. कमेंटमध्ये सांगा, तुम्ही डिसिप्लिनमध्ये आहात की मोटिवेशनमध्ये आहात?